नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं अस्मी या मराठी ब्लॉगच्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्या चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहे। मी आत्ता या निसर्ग देवतेला कृतज्ञता व्यक्त करायला आलेली आहे की 2025 इंग्रजी वर्ष 2025चं स्वागत करण्यासाठी मी इथं उपलब्ध आहे आणि 1 जानेवारी 2025च्या निमित्तानं मी आज आजऱ्याची परिक्रमा करायला निघते आहे। कसा आहे 1 जानेवारी 2025चा आजरा बघूया। परमेश्वर कृपेनं आपण अतिशय निसर्ग समृद्ध भागामध्ये खरं तर राहायला आलो होतो। आपल्या आधीच्या साध्या सुध्या पिढ्यांनी एक अतिशय साधा स्वच्छ परिसर आपल्याला राहायला दिला होता आणि आता आपण हळूहळू बकालतेकडे वाटचाल करत आहोत। अभी मैं साइड पर है बच्चे
साईनाथ मुलीचे मोठ ब्रँड के 50 औषधी साईनाथ मुलीचे सोने खरेदीसाठी सोन्या खरेदीच्या 50,000 खर्च तेही 5 वर्षाच्या मुदतीनं साईनाथ मुलीचे रुपये 1 लाख खर्च. आजच्या व्हिडिओतली खरं तर बरीचशी दृश्य सर्वांनाच ओंगळवाणी वाटली असतील. या प्लास्टिक प्रदूषणाचा अकराळ विक्राळ आणि एवढा मोठा जो प्रश्न निर्माण व्हायला लागलाय त्याची दोन छोटीशी उत्तरं: कापडी पिशवी आणि पाण्याची बाटली. आपण जिकडं जाऊ तिथं घेऊन जायची आहे. आता इथून पुढे बरोबर नवीन वर्षाचा संकल्प म्हणूया हवं तर जास्तीत जास्त या दोन गोष्टींचा वापर करायचा आहे. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणार आहोत का आपली पिढी ही कर्मदरिद्री ठरणार आहे हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. आपलं मतदार यादीत नाव असू देत नाहीतर नसू देत, कुठल्याही पक्षाला मतदान केलेलं असू देत, भले नोटाला मतदान केलेलं असू देत, पैसे घेऊन मतदान केलेलं असू देत किंवा स्वतःची जबाबदारी म्हणून मतदान केलेलं असू देत, हा प्रश्न नक्कीच खूप गंभीर होत जाणार आहे याची मात्र खात्री आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल, आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात आणि नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आपण ह्या दोन गोष्टी अंमलात आणूयात. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अस्मी या चॅनलला सबस्क्राईब करा.